नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जरी फॉर्म भरायला सुरुवात झालेली असली तरी पण या संदर्भात अनेक फसवणुकीचे प्रकार सुद्धा होऊ शकतात। महिलांकडून पैशांची मागणी होऊ शकते, चुकीचे कागदपत्र सांगितले जाऊ शकतात, कागदपत्र गहाळ केले जाऊ शकतात। म्हणूनच या गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री यांनी आजच 3 जुलै रोजी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही सुद्धा पात्र महिला असाल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही डॉक्युमेंट गोळा करत असाल, त्यासाठी अर्ज भरायच्या तयारीत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई। जर तुम्ही GR वाचला असेल, त्यामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्हाला पैसे देण्याची गरज पडणार नाही। आवश्यक प्रमाणपत्र देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या आहेत। त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशाही सूचना देण्यात आल्या। योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत। एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। तुम्ही ज्या कार्यालयात फॉर्म भरण्यासाठी जाणार असाल तर तिथे लक्ष असू द्या। तुमच्याकडून कोणी डॉक्युमेंट आणून देतो किंवा आवश्यक ते प्रमाणपत्र तयार करून देतो म्हणून पैसे द्या, किंवा तुमचा फॉर्म भरून देतो म्हणून पैसे द्या, यासारख्या गोष्टींसाठी जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याची त्वरित तुम्ही कार्यालय प्रमुखाजवळ तक्रार करू शकता। योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। 6 महत्त्वाचे मोठे बदल सरकारकडून करण्यात आले आहे। यामुळे ज्या महिला पात्र होऊ शकत नव्हत्या, आता त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे, अर्ज करता येणार आहे। स्वतंत्र आणि सविस्तर माहिती असलेला हा व्हिडिओ आपण याआधीच बनवलेला आहे। जर तो पाहायचा असेल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये राज्य सरकार देणार आहे। आता या योजनेचा लाभ मिळावा म्हणून माता भगिनींची गर्दी तलाठी कार्यालय तसेच सेतू केंद्रावर, CSC सेंटरवर जिथे फॉर्म भरून घेतला जात आहे, जसे अंगणवाडी, सर्व ठिकाणी महिलांची गर्दी होत आहे। आपले नाव नोंदवले जावे यासाठी जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ती डॉक्युमेंट्स गोळा करण्यासाठी गर्दी केली जात आहे। याचाच फायदा घेऊन अनेक लोक महिलांची फसवणूक करू शकतात, त्यांच्याकडून पैसे लुबाडू शकतात। त्याच्यामुळे असा प्रकार होऊ नये म्हणून तुम्हीही सतर्क राहा आणि शासनाने सांगितलेली सूचना लक्षात ठेवा की ही योजना किंवा त्यासाठी नाव नोंदवणे, त्यासाठी अर्ज भरणे ही सर्व काही प्रोसेस ही विनामूल्य असणार आहे। त्यासाठी पैसे देण्याची गरज पडणार नाही। ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।